पाक्या. म्हणून मग ह्या वेळेला काय केलं, सगळ्यांना अक्षरानं सांगितलंय की सगळ्यांनी जो झाडा ताक करून एक तरी पाठवेल की नाही. बरं मग आता काय झालं, पहिली आली देवदूतची, तर तिने जो ताक करून ठेवली आणि बाटलीत भरून तिची काय ड्युटी जी होती ती केलं. लोणी नाही खाल्लं, तिला आवडत नाही, ती काय वाटीला जात नाही, करते मात्र सगळं. तर तिचा जो नवरा म्हणजे माझा नातू राजू, तो सवयीप्रमाणे बाटली उचलून गेला सरकारी दवाखान्यात. त्यामुळे झालं काय, हा गेला आणि ताक पण गेला. होय. बरोबर दुसरी नाचून आमची ती चिपलेली जात, म्हणजे तिचा नवरा लई चाप्टर आहे. तो प्रसन्न किंवा त्याला पाक्या भाषात लहान सर्व. हा तर तिने सुद्धा केलं ताक, सगळं भरपूर केलं. पण हा लई चापलूस लोणी खाणारी आहे. ते काय म्हणजे आता म्हणून नाही चार चौघात काहीतरी काय गो. तर त्यांना म्हणे काय की मी चव बघतो पन्नास वाटा गप केलं. त्याच्यामुळे काय जो ताट पण गेलं नाही, हा पण काय आलाच नाही. मला दुसरी नेलं. मी म्हटलं ही आपली जरा कशी जबाबदारी काहीतरी उलट सुलट मॅनेज करून काहीतरी करेल. इलेक्शनची ड्युटी आली ना, तरी पण तिने केलं ना. माझा फोन आला म्हणजे मी ताक करून पाठवून दिला आहे. तिचा नवरा म्हणजे तुला माहिती आहे पराग, तो आता एक 5 मिनिटाला दुसरा निघाला आणि वाटेत लागलं रॉयल मेडिकल. त्याचं जो गल्ला दिसला तर काय मागे गेलेला पुढे आला आणि गेला दुकानात, विसरला ताकाची बाटली पैशासमोर. बोलू नाहीये, तुला समजून जा काय. ते असं झालं की तो पण गेला आणि ताक पण गेला. परत पण चौथा वेळांची आमची मी नागपूर अनुराधा म्हणून, तिचा पण नवरा असं करत असतो मध्ये मध्ये गायब. हा बरोबर. त्याला आम्ही वसंत वगैरे म्हणतात. तर आम्ही पण ताक करून आपला त्याच्याजवळ दिला आणि निघाला वेळेमध्ये. आमच्या वाटेत गणेश खिंडीत आल्यावर त्याला आला फोन. ज्या वेळेला बाजूला गाडी घेऊन फोन घेतला आणि मग फोन घेतला तो तिकडनं म्हणत वा भजन केलेलं आहे, ठरवलेलं आहे, तुम्ही पाहिजे. समीर भाऊंकडे त्याच्या बायकोन तुला काम करायला घेतलेलं नाही, मी काय घेतली नाही, पण आपली काय जबाबदारी पण आपल्याला तिने जो केला ताक आणि ह्याला आला फोन भाजप अध्यक्षाचा प्रचाराला चला. हो मग गुन्हेगारला गेलं दोघं. आता प्रचाराला गेल्याची कुठं माहिती आहे, पण असं बोलायचं नाही. पाचवा आपला तो प्रकाशचा मुलगा, तो असतो पुण्यात. तिने सुद्धा ताक करून त्याला बाकीचं झोड म्हणतात बरं आहे अंध्यात तर तो त्याच्या बायकोन केलं ताक मी निघालात म्हणून फोन आला. तर मी म्हटलं नको बा, हा प्रकाश माझा पोरग्या लोकेशन बघत बसतोय असा नुसता. मी कुठे आला आता सोडून मला होतोय. मी वेगळ्या भारताना परत काय झालंच नाही म्हणून म्हटलं ते बघ धाव ते तुझं काय नव्हतं. माझ्या आहेत सुद्धा भरपूर, काय काळजी करू नको. आता जरा करायचं नाही, बोलायचं नाही, 6 महिनेच करणार. म्हणून तिचा नवऱ्याला सगळे घाबरतात. होय, कारण त्याचं मूळ घरावर विशेष प्रेम आहे ना. मूळ घर आमचं. हा पण तो बोलत नाही, मग घाबरतात कसे लोक? नाही, तो बोलतो तेव्हाच घाबरतात. माझी नाही बरोबर. कधी पण दिलं ताक करून तो त्यांनी अशी टेस्टी वाजवलं म्हणाला म्हातारे ताक आणतो. म्हटलं झालं आता आणणार हा. आवडला आल्यावर ह्याला आला फोन आणि आला फोन आणि मित्राचा म्हणत तुला चॅलेंज आहे चेसचं म्हणे. फुकटचा सल्ला आणि विनूला चॅलेंज दोन्ही देऊ नये. काय गेला युटन बाजू ताक पण गेला आणि हा पण न गेला. काय करणार
परत आला डॉक्टर पण काय बोलत नाही सगळं मनातल्या मनात बोलतो त्याच्या बायकोन सुद्धा ताट केलं त्याला दिलं मला फोन करून सांगितलं बुवा यांच्याजवळ ताट दिलेलं आहे आणि ते निघाले असं बुवा सांगितलं पण ताक पण चांगलं झालं तर ती ताक थोड्या वेळेला ठेवतो जोरात करते पण ताक आता केल्यानंतर समजत नाही ना जोरात केलं की हलू केलं तिनं हा निघाला तो आलाच नाही फोन केला तर मला म्हणला अरे मी अभिलाष शिंदे बरोबर मला मुंबईला आलोय त्याच्यामुळे हा पण गेला मी ताक पण गेलं मी म्हटलं काय हरकत नाही कापसालाच माझी हे खायची उत्तम हा मग काय सोडणार नाही मग त्याच्यावरती काय म्हणजे काय साधी गोष्ट नाही मग मला सांगितलं अहो भाषाने काय काळजी करू नको मी तेच येतात तुम्ही ताक केलं मी पहिले तिघाला विचारलं नवऱ्यावर बाजूच्या आधी नाही आता तिघाला सांगितलं बुवा घेऊन जा नवरा दूर गडावर असेल पण तिला माहितीच नाही कुठे होता तो तिला नवऱ्याने सांगितलं तिघाला सांगितलं काय घेऊन तीन मला तर घेऊनच तो पण बँकेत आज कॅश आले आयचो कॅश आणल्यामुळे गेला तिकडे असा मग शेवटी तुमचा नवरा त्याच्याकडे दिलं मला सांगितलं दिलेलं आहे त्याचं मी लोकेशन ट्रॅक करते मगाचपासून अरे बापरे हा पोहोचला कसा घेऊ भगवंता अशी तुझी गेला होय जाऊ दे आता मलाच ताक करायला हवं काय करणार जोर नाही कधी सुद्धा आपला ताक आता मीच करते कसं करणार बुवा म्हणायचं आता कसं दाखवू हा सुना आमच्या म्हणजे वेगवेगळ्या सुना ते वेगवेगळे असतात असं काही समजलं आता काय काय सुनाच्या अशा काय मनात बोलतात समजत नाही पण करतात बाहेर हसायला देतात